करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा. करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन विजयी उमेदवारांचा गुलाल अजून हवेत असतानाच आता करमाळा तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्यात. आरक्षण सोडत आधीच जाहीर झाले असल्याने आता कोणत्या गटातून आणि कोणत्या गणातून कोण शड्डू ठोकणार याची गणिते मांडली जात आहेत. करमाळा नगर परिषद निवडणुकीत झालेल्या जय पराजयाचा परिणाम आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा नवी राजकीय समीकरणे समोर येण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान पांडेगण हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने आणि वीट व उंबरडमध्ये ओबीसी महिलांसाठी आरक्षण पाळल्याने अनेकांची अडचण झाली आहे, तर काहींना त्या ठिकाणी नवी संधी मिळणार आहे. वीट व उंबरड या दोन्ही जागा ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत. विशेष म्हणजे करमाळा पंचायत समितीचे सभापतीपदही ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या दोन गणांना आता अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. हिसरे, कोर्टी, केतूर, जेऊर, वांगी आणि चिकलठाण या गणांमध्ये सर्वसाधारण जागा असल्याने तिथे चुरस अधिक पाहायला मिळेल. करमाळा नगर परिषद निवडणुकीत सक्रिय राहिलेले विविध राजकीय गट आता ग्रामीण भागात जनसंपर्क वाढवताना दिसत आहेत. जिल्हा परिषद गटांमध्येही पांडे, वीट, कोर्टी आणि वांगी एकमध्ये महिला आरक्षण असल्याने स्थानिक राजकारणात महिला नेतृत्वाचा प्रभाव आता वाढणार आहे. तर केम गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि चिकलठाण गटात सर्वसाधारण असे आरक्षण आहे. करमाळा नगर परिषदेच्या निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. विजयी करमाळा शहर विकास आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या सावंत बंधूंनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. त्यामुळेही ग्रामीण राजकारणावर प्रभाव पडणार आहे. याशिवाय भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. करमाळा नगर परिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यावेळी नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची चर्चा सर्वच गटामध्ये सुरू झाल्याचे दिसून येत आहे. एकूणच नगर परिषदेच्या निकालाने करमाळा तालुक्यातील राजकीय हवाच बदलली असून आता सर्वांचे लक्ष आगामी मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रत्यक्ष निवडणुकीकडे लागले आहे. मित्रांनो, करमाळा शहर व तालुक्यातील विविध घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी करमाळ्याची खबर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा.